तर दादरचा कबूतरखाना पुन्हा झाकण्यात आलेला आहे। सध्या कबुतरांची संख्या या परिसरात त्यामुळे कमी झालेली आहे। तर अर्धवट ताडपत्री टाकण्यात आली होती। आता हा कबूतरखाना पूर्णपणे झाकण्यात आलेला आहे अशी माहिती मिळते। तर कबूतरखाना झाकल्यामुळे कबुतरांची संख्या दादर परिसरात कमी झालेली आहे। जैनांनी पालिका प्रशासनाने टाकलेली ताडपत्री उखडून काढली होती। त्यानंतर पुन्हा एकदा पालिका प्रशासनाने हा कबूतरखाना झाकलाय। पूर्णपणे ताडपत्री टाकून कबूतरखाना बंद करण्यात आला। कबूतरखाना बंद ठेवण्याचा विषय अद्यापही चर्चेचा विषय आहे आणि यासाठी महानगरपालिकेने कबूतरखाना पूर्णतः बंद केलेला आहे। दादर येथील कबूतरखान्यावरती ताडपत्री टाकून पूर्णतः कबूतरखाना हा बंद करण्यात आलेला आहे। कारण की कबूतरांच्या पंखातून निघणाऱ्या जीवांमुळे आणि त्यांच्या विष्ठेमुळे होणारे आजार पाहता न्यायालयाकडून कबूतरखाने बंद करण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले होते आणि त्यानंतर महापालिकेने येऊन कबूतरखान्यावरती ताडपत्री टाकत कबूतरखाना बंद करण्यात आलेला होता। पण त्याला विरोध म्हणून जैन समाज हा रस्त्यावरती उतरलेला होता आणि कबूतरखाना चालू ठेवावा यासाठी घोषणाबाजी देखील करण्यात आली होती आणि ताडपत्री देखील आंदोलन करत तोडण्यात आलेली होती। पण पुन्हा एकदा महानगरपालिकेने या ठिकाणी येऊन ताडपत्री ही टाकण्यात आलेली होती आणि कबूतरखाना बंद ठेवण्यात आलेला होता आणि जैन समाजाच्या उत्तराला मराठी एकीकरण समितीकडून देखील आंदोलन करत उत्तर देण्यात आलेले होते आणि कबूतरखाना हा बंदच ठेवावा अशी मागणी करण्यात आलेली होती। पण पुन्हा जैन समाजाकडून कबूतरखाना खाणं मिळावं यासाठी गाड्यांच्या टपावरती आणि इतर ठिकाणी दाणे टाकून कबूतरांना आपण बघता खाणे दिलं जात होतं। पण त्यावरती देखील कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यानंतर सुद्धा आपण बघता कबूतरखाना हा बंद करण्यात आलेला होता आणि आता दादर येथील कबूतरखाना आपण बघता पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। त्यावरती ताडपत्री टाकत हा कबूतरखाना बंद करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।